आज आपण या व्हिडिओमध्ये महामंडळाच्या प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। पुणे नगर मार्गावर म्हणजेच आताच्या पुणे अहिल्यानगर मार्गावर 1 जून 1948 रोजी राज्य मार्ग परिवहन महामंडळाची पहिली बस धावली होती। तेव्हापासून आतापर्यंत एसटीची वाटचाल अगदी सुसाटपणे सुरू आहे। मागील जवळपास 77 वर्षांपासून महामंडळाची लालपरी राज्यातील जनतेच्या सेवेत रुजू आहे। अशातच एसटी बसच्या प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। मोफत व कमी तिकीट दरात सुरक्षित व आरामदायक प्रवासाची हमी व तसेच प्रवाशांना लक्झरी फील देण्यासाठी महामंडळाची एसटी बस आता सज्ज झाली आहे। राजमाता जिजाऊ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नवीन अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचे लोकार्पण अलीकडेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले। शिवशाही आणि शिवनेरी बस सेवेनंतर राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राजमाता जिजाऊ नवीन बस सेवा सुरू झाली आहे। महत्त्वाचे म्हणजे महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 3000 नवीन राजमाता जिजाऊ बसेस दाखल होणार आहेत। 2 शहरादरम्यान व गर्दीच्या मार्गावर या बसेस धावणार आहेत। त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। अशातच नव्याने सुरू झालेल्या राजमाता जिजाऊ शटल बस सेवेचा विस्तार करण्यासाठी पुणे एसटी विभागाकडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे 250 नवीन बसेसची मागणी करण्यात आली आहे। यातील पहिल्या टप्प्यात 100 बसगाड्या येत्या 30 एप्रिल पर्यंत म्हणजेच एप्रिल महिन्या अखेरपर्यंत येण्याची शक्यता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। या राजमाता जिजाऊ शटल बस सेवेमुळे ग्रामीण भागातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे। आता पाहू या नवीन राजमाता जिजाऊ एसटी बसचे वैशिष्ट्य काय आहे। 3x2 आसन रचना, 56 प्रवाशांना बसण्याची सोय म्हणजे सध्याच्या बस पेक्षा 16 जागा जास्त, रंगसंगती महाराष्ट्राची परंपरा दर्शवणारा भगवा आणि शुभ्र पांढरा रंग, महिलांच्या सुरक्षेसाठी 5 सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम व तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी पॅनिक बटनची सुविधा देखील देण्यात आली आहे। त्याशिवाय प्रवाशांना माहिती देण्यासाठी डिजिटल स्क्रीन सोबतच या नवीन बसमध्ये पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम असल्यामुळे प्रवाशांना प्रत्येक थांब्याची माहिती अगोदरच मिळणार आहे। महत्त्वाचे म्हणजे या सर्व आधुनिक सुविधा असून देखील तिकीट दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही। या मार्गावर धावणार राजमाता जिजाऊ शटल बस स्वारगेट ते भोर, स्वारगेट बारामती, इंदापूर बारामती, बारामती ते नीरा, बारामती भिगवण, इंदापूर अकलूज, वाकडेवाडी ते भीमाशंकर, मंचर ते भीमाशंकर, शिरूर ते आळेफाटा, शिरूर ते चौफुला, जुन्नर पुणे, जुन्नर ते ओतूर व तसेच राजगुरुनगर ते पाबळ। त्याशिवाय रत्नागिरीकरांसाठी देखील दिलासादायक बातमी समोर आली आहे। एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल 3000 नवीन राजमाता जिजाऊ बसेस दाखल होणार आहेत। त्यापैकी रत्नागिरी भागास 100 बस गाड्या मिळणार आहेत। गर्दीच्या ठिकाणी या नवीन अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसेस टप्प्याटप्प्याने राज्यभर धावणार आहेत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।